शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांच्या जन्मभूमीत जननो हे अवघे जनार्दन असे ब्रीदवाक्य वापरणाऱ्या पैठण नगर परिषदेच्या पाणी पुरवठ्याचे नियोजन पूर्णपणे कोलमडले असताना शहरातील अनेक प्रभागात नालीचे मलमूत्र मिश्रित दूषित पाणी पुरवठा होत असल्याने शहरात गॅस्ट्रोसह अनेक साथीच्या रोगांचे थैमान सुरू झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे। शहरातील खासगी दवाखान्यासह शासकीय रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसून आले। परिणामी पैठण नगर परिषद प्रशासन झोपेत आहे का असा संतप्तजनक सवाल नागरिक करीत आहे। याबाबत पैठणच्या नगराध्यक्षा व मुख्याधिकारी मॅडम यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे अशी जोरदार मागणी केली जात आहे। पैठण नगर परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे शहरात पाणी पुरवठ्याचे नियोजन पूर्णपणे चुकले असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत। असे असताना पैठण शहरातील अनेक प्रभागामध्ये अत्यंत दूषित पाणी पुरवठा केला जात असल्याचे निदर्शनास आले। इतकेच नाही तर काही प्रभागात चक्क नालीचे मलमूत्र मिश्रित दुर्गंधीयुक्त पिण्याचा पाण्याचा पुरवठा केला जात असल्याची माहिती मिळत आहे। गेल्या काही दिवसापासून शहरात होणाऱ्या दूषित पाणी पुरवठ्यामुळे शहरात गॅस्ट्रो, कावीळ, कॉलरा, टायफॉइड अशा साथीचे रोग तांडव नृत्य करत असल्याने नागरिकाचे आरोग्य टांगणीला पडले आहे। यात वृद्ध, अल्पवयीन बालक आणि गर्भवती महिलांची संख्या अधिक असल्याचे निदर्शनास आले। विशेष म्हणजे जलशुद्धीकरण केंद्रावर कोणताही जबाबदार व्यक्ती उपस्थित राहत नसल्याने सांगण्यात आले आहे। पैठण शहरात केल्या जाणाऱ्या पाणी पुरवठा विभागाचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले। शहराला पाणी पुरवठा केल्या जाणाऱ्या पाण्यात आवश्यक प्रतिबंधक औषधी टाकली जात नसल्याचेही अनेक जबाबदार नागरिकांनी सांगितले। दरम्यान शहराला केल्या जाणाऱ्या दूषित पाणी पुरवठ्यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात पडले असताना पैठणच्या नगराध्यक्षा, मुख्याधिकारी यांचे याकडे दुर्लक्ष केले जात आहे का असा संतप्तजनक सवाल पैठणकर करीत आहेत। शहरात दूषित पाणी पुरवठा केला जात असल्याने नागरिकात संतापाची लाट उसळली असून प्रत्येक प्रभागाच्या नगरसेवकांनी याकडे लक्ष घालावे, तर दुसरीकडे नगराध्यक्षा व मुख्याधिकारी मॅडम यांनी याकडे गांभीर्याने लक्ष घालून पैठणकरांना शुद्ध पिण्याचा पाणी पुरवठा करावा अशी जोरदार मागणी केली जात आहे। संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक।